या ठिकाणी पुस्तक प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं वाढवत आहे. त्याच्यामुळे आमचं वाचनालयाचं वैभव निश्चितच वाढेल. एखाद्या महाविद्यालयाचे उपकार असावे म्हणजे किती असावे, तर हे असंच हे सगळं आहे. त्यांच्या माध्यमातून आपण इतर अनेक लोकांपर्यंत हे वाचनालय आपण पोचवू शकू आणि असे अनेक प्रकाशन समारंभ माझ्या अनुपस्थितीमध्ये या वाचनालयामध्ये घडो अशीच मी प्रार्थना करेन. आणि सर्वसामान्य जनतेसाठी की त्यांचा जो गैरसमज असतो की डॉक्टर खूप पैसे कमवून आईश करतात, आईश करायला वेळ तरी असतो का? जिथं बाळ रडत नाही तिथं डॉक्टर खूप कासावीस होतो आणि त्याच्यासाठी शर्थीने प्रयत्न केले जातात. एक एक सेकंद तिथे महत्त्वाचा असतो. हा प्रकाशन सोहळा आत्ता हुसे सरांनी जे आमचे स्नेही आहेत सांगितल्याप्रमाणे त्यांनी कारण सांगितली की कन्नडची निवड का केली गेली. कारण मी पत्रिका जिथं जिथं पाठवली व्हॉट्सअपच्या माध्यमातून, भारतभर सगळीकडे ती गेली. विचारलं त्यांनी की कन्नडला का घेता हा कार्यक्रम. तर मी म्हटलं कन्नडला घेण्याचा एकमेव उद्देश असा आहे की कन्नडच्या महाविद्यालयामध्ये याआधी मी जेव्हा गेले होते तेव्हा तिथलं वातावरण, तिथल्या विद्यार्थिनींची अभ्यासू वृत्ती, विजिगीषू वृत्ती, तिथल्या विद्यार्थ्यांचा सहभाग कार्यक्रमांमध्ये आणि सर्व प्राध्यापक वृंदांचा ह्यामध्ये असलेला तळमळीचा सहभाग, हे सगळं बघितल्यामुळं मला इथली निवड करावीशी वाटली. आणि मानसिंग पवार सरांना जेव्हा मी फोन केला तेव्हा अतिशय तत्परतेने त्यांनी होकार भरला. कारण नवीन त्यांचे जे उपक्रम आहेत वाचनालयातर्फे चालू झालेले, त्यामध्ये आपण आत्ता ऐकलं असेल की किती सुरेख अशा प्रकारचे कार्यक्रम त्यांनी विविधांगी उपक्रमांचं आयोजन मांदियाळी म्हणावं असं केलेलं आहे. आणि त्यासाठी हे सगळेजण अतिशय अभिनंदनास पात्र आहेत. याआधी जेव्हा आमच्या शामराव बोधनकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानमालेची 100 पुष्प आम्ही मराठवाडाभर महाविद्यालयात आणि शाळांमध्ये गुंफली, त्यावेळेला कन्नडच्या शिवाजी महाविद्यालयामध्ये भोसले सरांच्या मार्गदर्शनाखाली हुसे सरांच्या सहकार्याने 1 पुष्प गुंफलं होतं. तर त्यावेळेचा अनुभव मला अजून आठवतो, अगदी लख्ख आठवतो. विस्मरणात जाण्यासारखा तो नाही, हे इथं मी नमूद करते. त्यानंतर हुसे सरांचं तर आपल्याला योगदान साहित्यात माहीतच आहे. तिफनचं सध्या झेंडा सगळीकडे तिन्ही लोकी म्हणावा असा फडकतो आहे. त्यांचं साहित्यातलं योगदान, आणि संपादन क्षेत्रातलं योगदान अतिशय लक्षणीय आहे. ह्या कार्यक्रमासाठी जेव्हा पाहुण्यांसाठी म्हणजे भाष्य करण्यासाठी जेव्हा मी विचार करायला लागले की अभ्यासू व्यक्तिमत्व कोण बरं आपल्याला लाभेल, तर प्रवीण बर्दापूरकर ह्यांचं नाव अगदी प्रथम माझ्या डोक्यात आलं. आणि त्यांनी अतिशय तत्परतेने होकार दिला. कारण मला याआधी सेलूचा एक पुरस्कार त्यांच्या हस्ते मिळालेला आहे, त्यामुळं थोडासा संपर्क होताच. आणि केवळ भारत देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे असे ते पत्रकार आहेत. आणि काही मोजक्या पत्रकारांमध्ये जे मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा 3ही भाषातून आपली पत्रकारिता म्हणजे लेखन करतात पत्रकारितेचं, अशा पत्रकारांपैकी ते आहेत. आणि शिवाय लेखक, ब्लॉग लिहिणारे असेही ते आहेत. तर त्यांचं नाव आणि त्यांचा कन्नडशी असलेला जुना ऋणानुबंध आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेच. त्यामुळं आज ते इथे आपल्या उपस्थित होऊ शकलेले आहेत. डॉक्टर अंबादास सगट यांचंही नाव साहित्य क्षेत्रात अतिशय नामोल्लेख करण्यासारखं आहे, सगळीकडे गाजत आहे. त्यांनीसुद्धा ह्याच्यावर भाष्य करण्यासाठी होकार दिला. आजचं रसाळ सूत्रसंचालन श्री झाडे सरांनी करायचं मान्य केलं. आणि आज माझ्यासमोर अनेक मान्यवर आहेत. सगळ्यांचीच नावं काही मी घेऊ शकत नाही, कारण अनेक साहित्यिक, विचारवंत, प्राध्यापक, शिवाय औरंगाबादहून माझ्याबरोबर खास या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी 2 लेखक आलेले आहेत. त्यामध्ये श्री सुधीर सेवेकर आहेत. त्यानंतर श्री अरुण घोडे हे सुद्धा आहेत. त्यानंतर डॉक्टर केयूर चाकूरकर हे सुद्धा उपस्थित आहेत. या सर्वांचे मी आभार व्यक्त करते. आणि ह्या कादंबरीच्या निमित्ताने थोडंसं सुतोवाच करते, कारण भाष्य करणारे लोक त्यावर सविस्तर बोलतीलच. परंतु ह्या कादंबरी लिहिण्यामागची माझी भूमिका थोडक्यात विशद करते की का लिहिली ही कादंबरी. तुम्हाला प्रश्न पडला असेल की सध्या वैद्यकीय क्षेत्र एवढं प्रगत आहे,
तर ह्या हिपोक्रेटिसच्या शपथमध्ये वेगळं असं काय लिहिलेलं असणार आहे? कल्पना करा, 40 वर्षांपूर्वी जेव्हा मी वैद्यकीय व्यवसायात पदार्पण केलं एक स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्रज्ञ म्हणून पैठणसारख्या छोट्या खेड्यामध्ये, तर त्यावेळेला तिथे वाहतुकीच्या अत्यंत अपुऱ्या सुविधा होत्या आणि ह्या वाहतुकीच्या सुविधा अपुऱ्या असल्यामुळे दगावणाऱ्या महिलांची संख्यासुद्धा लक्षणीय होती. म्हणजे केवळ वाहन उपलब्ध नाही ह्यामुळं काही महिला दगावलेल्या मी पाहिल्या आहेत. सोनोग्राफी उपलब्ध नाही म्हणून योग्य निदान उपलब्ध झालं नाही आणि त्यामुळे सुद्धा प्राण गमावलेल्या काही महिला आम्ही पाहिलेल्या आहेत. म्हणजे ही परिस्थिती अजूनही काही फारशी बदललेली नाही. वाहतुकीच्या साधनांचा सध्या सुकाळ असला तरीही पैठणसारख्या ठिकाणी अजूनही भूलशास्त्रज्ञ उपलब्ध नाही. पैठणची ही अवस्था आहे. एक प्रगत तालुका आहे औरंगाबाद जिल्ह्यातला आणि बाकी तालुक्यांची सुद्धा परिस्थिती काही फारशी वेगळी नाही आहे. MD अनस्थेशियालॉजी किंवा त्यातली पदविका घेतलेले डॉक्टर तालुक्याच्या ठिकाणी सहजासहजी उपलब्ध नसतात आणि त्यामुळे प्रसूतीच्या दरम्यान दगावणाऱ्या म्हणजे माता मृत्यू दर अजूनही लक्षणीय आहे भारतामध्ये. तो कमी करण्यात यश आलेलं आहे आपल्याला बऱ्याच अंशी, पण तरीसुद्धा अजूनही तो कमी करता येऊ शकतो. ही स्थिती महाराष्ट्राची आहे हे लक्षात घ्या. म्हणजे पुरोगामी राज्य म्हणतो आपण महाराष्ट्राला, तर जिथं बिमारूसारखी जी राज्य आहेत तिथं तर काय परिस्थिती असेल ह्याची कल्पनाही करवत नाही. म्हणजे अजूनही मध्ययुगातली जी परिस्थिती आहे म्हणजे एज ओल्ड ऑब्स्टेटिक्स असं ज्याला म्हणतात, असं ऑब्स्टेटिक्स तिथं अजूनही फॉलो केलं जातं. त्यामुळे तिथं लक्षणीय प्रमाण आहे माता मृत्यूदराचं. आणि एक गैरसमज असा आहे की हे मीच लिहिलं पाहिजे, एक डॉक्टर नाही तर कोण लिहिणार, आतल्या लेबर रूममधल्या गोष्टी कोण बाहेर लिहिणार आहे. तिथं जे नाट्य, मी अशी कल्पना केली की लेबर रूम ही एक व्यासपीठ आहे जिथं अखंड 24 तास नाट्य घडत असतं. म्हणजे थरारक असं नाट्य 24 तास सतत तिथं वैद्यकीय महाविद्यालयातल्या लेबर रूममध्ये, खेडोपाडच्या लेबर रूममध्ये जिथं प्रसूती होतात, पेशंट अत्यवस्थ होतात, दगावतात, तिथं मरता मरता वाचतात, नवीन बाळांच्या जन्मण्याचा आवाज येतो, ते नवीन जगात त्यांचं स्वागत होतं, ते रडतात आणि आपण त्यांचं हसून स्वागत करतो, असं नाट्य ज्या ठिकाणी घडतं अशी ही मोठी एक नाट्यशाळा आहे. जिथं बाळ रडत नाही तिथं डॉक्टर खूप कासावीस होतो आणि त्याच्यासाठी शर्थीने प्रयत्न केले जातात. एक एक सेकंद तिथे महत्त्वाचा असतो. हे नाट्य एक प्रसूतीशास्त्रज्ञ नाही लिहू शकणार तर दुसरं कोण लिहू शकणार? ही कादंबरी मी लिहिल्यानंतर डोंबिवलीचे एक प्रसिद्ध प्रकाशक आहेत, सुरेश देशपांडे म्हणून लेखक आहेत, त्यांना वाचायला दिली. कारण कादंबरी लेखनाचा हा माझा पहिलाच प्रयोग होता. याआधी 7 कविता संग्रह बाकीच्या याच्या लेखनाचा अनुभव होता, पण कादंबरी ही पहिलीच होती. तर त्यांनी छान झाली म्हटल्यानंतर मग मी ती प्रकाशकांकडे दिली. प्रकाशकांनंतर मग बडवे सरांना वाचायला दिली. बडवे सरांनी त्याला ब्लर्ब नाही दिलं, प्रस्तावना दिली. आणि यातच मला वाटतं की मला एक मोठा पुरस्कार कादंबरी प्रकाशित होण्याच्या आधीच मिळालेला आहे असं मी समजते, सरांचा अधिकार लक्षात घेता. त्यानंतर प्रभाकर बागले, म्हणजे अगदी लिहायला सुरुवात केली प्रकरणं त्याआधी मी बागले सरांकडे गेले आणि पहिल्या प्रकरणाचं त्यांना वाचन करून दाखवलं. ते वाचन करताना मलाच हुंदका आवरला नाही. आणि हेच प्रकरण कॅनडाला माझी भाची असते, ती आता महिला दिनानिमित्त ह्याचं अभिवाचन करणार आहे. ती म्हणाली की आत्या मला पण खूप रडायला आलं, पण मी रेकॉर्डिंग करताना ते प्रयत्नपूर्वक दुसरं वाचन असल्यामुळे मी रडले नाही. नांदेड विद्यापीठाचे आमचे एक स्नेही आहेत डॉक्टर अनमोल वाड म्हणून, त्यांनी कादंबरी वाचल्यानंतर अभिप्राय दिला की अब्बू तुमने खाना नहीं खाया है. पाणी आलं डोळ्यात म्हणाले मॅडम वाचून. मी आता लिहीन ह्या सविस्तर कादंबरीवरती. पुणे नगर वाचनालयामध्ये जेव्हा ही कादंबरी प्रकाशकांनी पोचवली, त्यांचा माझा काहीच परिचय नव्हता. आदित्य सबाने असं त्यांचं नाव आहे तिथल्या त्या वाचनालयाच्या ग्रंथपालांचं. त्यांचा मला फोन आला, म्हणाले की खूप छान झाली आहे कादंबरी, वेगळा विषय आहे, अभिनंदन. म्हणजे ओळख दे काहीच नाही त्यांनी. आधी माझं त्यांनी काही वाचलेलं सुद्धा नव्हतं, म्हणजे आधी पूर्वपीठिका माहीत नव्हती त्यांना. आणि कादंबरीवर बायोडाटा नाहीच दिलेला, अनावधानाने का होईना प्रकाशकाने. तर अशी ही याची जन्मकथा आहे. ही खरं म्हणजे नव्या डॉक्टरांसाठी लिहिलेली आहे. म्हणजे त्यांना पुढच्याच ठेच मागचा शहाणा. म्हणजे तुम्हाला म्हणजे सोनोग्राफीचं पायोनियर सेंटर होतं आमचं हॉस्पिटल. पहिली शस्त्रक्रिया, पहिली सोनोग्राफी, असं सगळं बऱ्याच पहिलेपणाचं श्रेय आमच्या हॉस्पिटलला जातं. तर किती खडतरपणे वाटचाल असते डॉक्टराला एका नवीन ठिकाणी खेड्यात काम करणाऱ्या.
त्याच्यासाठी मला वाटतं की नव्या डॉक्टरांसाठी हे माहीत व्हायला पाहिजे, म्हणून मी हे सगळं लिहून काढलं. त्यांची वाट जरा सुकर व्हायला पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेसाठी की त्यांचा जो गैरसमज असतो की डॉक्टर खूप पैसे कमवून आईश करतात. आईश करायला वेळ तरी असतो का? अर्धं जेवण सोडून, रात्रीची झोप सोडून तुम्हाला धावावं लागतं आणि त्या बाळाच्या न रडण्याबरोबर तुमचं सगळं ॲड्रिनलिन ग्लँड रिकामं होत असतं काळजीमुळे. पेशंट अत्यवस्थ झाला की झोप येत नाही डॉक्टरला. तर ह्या सगळ्या गोष्टी कुठंतरी अधोरेखित झाल्या पाहिजेत. तर आणि सचोटीने काम करणाऱ्या माणसाला अनेक ठिकाणी समाजामध्ये खडतरच पाथ असतो, त्याचा जो पदपथ असतो तो काट्याचाच असतो, हे मला इथं आवर्जून नमूद करावं असं वाटतं. त्यामुळं अतिशय सचोटीने आणि हिपोक्रेटिसची शपथ त्याचं पालन करत करत आम्ही आमचं हॉस्पिटल पैठणला उभं केलं. आता त्याला 36वा त्याचा वर्धापन दिन आहे तुकाराम विजेला आणि मला अभिमान वाटतो की आम्ही अतिशय सचोटीने हा व्यवसाय केलेला आहे इतकी वर्ष. तर आज इथे आपण सगळेजण उपस्थित झालात आणि आपला स्नेह असाच पुढेही राहील ह्यासाठी मला वाटतं की मी सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. आदरणीय प्रतापरुकर सर, उर्मिलाताई चाकूरकर या पुस्तकाच्या लेखिका, पुस्तकावर भाष्य करणारे प्राध्यापक सगट सर आणि प्राचार्य विजय भोसले. उर्मिलाताईंना मी धन्यवाद देऊ इच्छितो. त्या पैठणच्या आहेत, राहतात औरंगाबादला आणि प्रकाशन समारंभ कन्नडला करतायत. माझ्या दृष्टीने ही आमच्यासाठी एक कौतुकास्पद गोष्ट आहे. कारण ह्या वाचनालयाचं ज्यावेळेस उद्घाटन झालं प्रतापरुकर सर, त्या उद्घाटनाच्या नंतर स्थानिक साहित्यिकांना मी या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आणि त्यांना विनंती केली होती की त्यांची पुस्तकाचे प्रकाशन समारंभ ह्या वाचनालयाच्या परिसरामध्ये घ्या, ज्याच्या माध्यमातून इथे जर वाचनालयामध्ये जर समारंभ झाला तर तालुक्यातील लोकांवर, इथल्या स्थानिक लोकांवर एक चांगले संस्कार होतील. पहिलं पुस्तक प्रकाशन समारंभ प्राध्यापक सगट सरांचं झालं आणि आजचा हा दुसरा प्रकाशन समारंभ आहे. मला असं वाटतं की आता ही सुरुवातच आहे आणि असे अनेक प्रकाशन समारंभ आपल्या ह्या वाचनालयाच्या माध्यमातून कन्नडला होतील आणि कन्नडमधला जो एक वाचक वर्ग आहे त्यांच्यासाठी एक चांगली एक संधी उपलब्ध राहील. थोड्या वेळापूर्वी सर या ठिकाणी आलेले असताना त्यांना मी या वाचनालयाच्यामध्ये जे जे काही आपण काम करतो तुम्हा सर्व लोकांना परिचय आहेच, तर त्याच्या बाबतीत सरांनासुद्धा मी परिचय दिला आणि हे काम असंच सातत्यानं अखंडपणे कसं चालू राहील यासाठी निश्चितच हे वाचनालय प्रयत्नशील राहील. हे वाचनालय सुसज्ज करण्याचं, वाचनालय तर अनेक वर्षापासून होतं, परंतु हे वाचनालय सुसज्ज करण्याचं आणि या ठिकाणी याच्यामध्ये नवीन जीव ओतण्याचं काम आम्ही गेल्या वर्षभरापासून केलेलं आहे. याच्या पाठीमागची भूमिका अशी आहे, आपण अंधानेरला होता, बालपण आपलं अंधानेरसारख्या एका छोट्या गावात गेलं. त्यावेळेसचं अंधानेर, त्यावेळेस गावातलं एक खेडेगावातलं एक वातावरण आणि आजचं वातावरण यामध्ये फार जमीन आसमानाचा फरक झालेला आहे. एक निर्मळ नितळ वातावरण त्या काळामध्ये 25, 30, 40 वर्षापूर्वी होतं. आता ह्या गावांमध्ये जेवढे पक्ष आहेत तेवढ्या पक्षाची झेंडे आहेत, तेवढ्या वेगवेगळ्या विचारांची माणसं आहेत, तेवढे गटतट आहेत आणि गावाच्या विकासाच्या ऐवजी गावामध्ये ही गटबाजी कशी अधिक वृद्धिंगत होईल यासाठी प्रयत्न केले जातात. आणि दुर्दैवानं आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट चांगली नाही आहे. महात्मा गांधींनी कधीतरी म्हटलं होतं की खरा भारत बघायचा असेल तर खेड्याकडे जा. आता खरा भारत खेड्याकडे नका दाखवू, जगाला दाखवलाच नाही पाहिजे. हा असा जर भारत असेल तर जी काही विश्वगुरू होण्याची संकल्पना आजचं सरकार मांडतं आहे तर पुढचे दिवस काही फार चांगले वाटत नाही.
G20 परिषद आत्ताच झाली. सुदैवानं मला सौभाग्य मिळालं त्या परिषदेमध्ये सहभागी व्हायचं. खरं एनिवे तो वेगळा विषय आहे. परंतु हे खेड्यातल्या वातावरणाला, ह्या ग्रामीण भागातलं वातावरणाला कुठेतरी आपण जे काही चाललेलं आहे याला कुठेतरी खीळ बसावी, कुठेतरी हे थांबलं पाहिजे. लोकांना काहीतरी नवीन विचार दिला पाहिजे. वाचन संस्कृती आपल्याकडे वाढली पाहिजे. हा उद्देश आमचा हे सगळं वाचनालय सुरू करण्याच्या पाठीमागे आहे. आम्ही याच्यात कितपत यशस्वी होऊ मला कल्पना नाही, परंतु आम्ही प्रयत्न जरूर करू. प्रयत्नांती परमेश्वर प्राप्त होतो असं म्हणतात, तसं प्रयत्नांती आम्हाला जर हे यश ह्या कन्नड तालुक्यात मिळालं आणि या तालुक्याच्या माध्यमातून याचा जर प्रचार सगळ्या महाराष्ट्रभर झाला, अनेक खेड्यापाड्यात झाला, तर निश्चितच एक चांगलं काम करण्याचं आम्हाला एक समाधान मिळेल. यानंतरचा एक प्रयोग म्हणून आम्ही येणाऱ्या काही महिन्यामध्ये हाच प्रयोग पुढे नेऊन फिरतं वाचनालय आपल्याला सुरू करता येणं शक्य आहे का. एक छोटीशी व्हॅन घ्यायची आणि ती व्हॅन गावोगावी फिरवायची आणि ती पुस्तकं लोकांपर्यंत उपलब्ध करून द्यायची आणि त्याचा एक प्रोग्राम महिन्याभराचा ठरवायचा आणि त्याचं एक सातत्य आपल्याला कसं करता येईल हा एक विचार आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. तर त्याच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याला प्रत्यक्षात कसं आपल्याला आणता येईल हा एक प्रयत्न आपला राहणार आहे. माझं मॅडमला खूप खूप धन्यवाद. पुस्तकावर सर भाष्य करणारे आजचे प्रमुख व्यक्ती ते आहे. कारण म्हणजे मॅडम तुम्ही त्यांना वक्ते आणि प्रमुख पाहुणे दोन्ही करायला पाहिजे होतं. मी आपल्याच वास्तूमध्ये मीच प्रमुख पाहुणा, मी स्टेजवर बसतं हे मी सहसा कळत मी समोरच बसतो. परंतु तुमच्या आग्रहाला मला बळी पडावं लागलं. तुमची माझी ओळख नसताना तुम्ही या ठिकाणी आम्हाला हा सन्मान दिला. या वाचनालयाचा सन्मान तुम्ही या ठिकाणी पुस्तक प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं वाढवताय. त्याच्यामुळे आमचं वाचनालयाचं वैभव निश्चितच वाढेल आणि अशाच प्रकारचे अनेक उपक्रम आज या ठिकाणी आणखी तुम्ही औरंगाबादून 2 सेवेकर सरांना आणि सरांना आणलं तुम्ही या ठिकाणी. त्यांच्या माध्यमातून आपण इतर अनेक लोकांपर्यंत हे वाचनालय आपण पोचवू शकू आणि असे अनेक प्रकाशन समारंभ माझ्या अनुपस्थितीमध्ये या वाचनालयामध्ये घडव अशीच मी प्रार्थना करेल. आणि एक फॉर्मॅलिटी म्हणून या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं म्हणजे पुस्तकाच्या प्रकाशनाला मला कोणी काही फारसं बोलवत नाही, कारण मी जे बोलतो ते लोकांना रुचत नाही. तरी मी इथे आलो. त्यातही गंमत अशी झाली की मला पहिले जेव्हा उर्मिला आणि तिचा मुलगा भेटले तेव्हा त्यांनी मला के उर्मी असं सांगितलं. बरोबर ना नाव? म्हणजे इतका म्हातारा नाही आहे मी. पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते आहे म्हणून. त्याच्यामुळे मी पुस्तकाच्या संदर्भात काही फारसं न बोलता पुस्तकाच्या अवतीभोवती बोलायचं असं तयारी केली. आणि इथे येण्यासाठी मला फार काही निमित्त लागत नाही. या गावाशी माझा एक आत्मीयतेचा संबंध आहे. पत्रिका हाती आली तर बघतो की मानसिंग पवार त्याचे अध्यक्ष आहेत, ज्यांच्या हस्ते प्रकाशन आहे. छान. मानसिंग पवार हे अतिशय चांगले वाचक आहे असा माझा अनुभव आहे. ते तसे धाडसी पण वाचक आहेत. ते माझे ब्लॉग वगैरे वाचतात. माझी पुस्तकं त्यांनी सगळी वाचली म्हणजे त्यांच्या धाडसाचं कौतुक करायला पाहिजे. मी औरंगाबादला मधल्या काळात जेव्हा होतो 98 ते 2003, मे 98 ते मार्च 2003, तेव्हा मी त्यांच्याविषयी खूप ऐकलं. समाजकारण, राजकारण, उद्योगाच्या क्षेत्रात एखाद्या माणसाविषयी चांगलं बोलण्याचे दिवस आता लोप पावत आहेत. त्या सगळ्या काळामध्ये मानसिंग पवारांविषयी खूप चांगलं ऐकायला मिळालं. शिवाय मला त्यांच्याविषयी एक वेगळी आत्मीयता माहिती मिळाल्यावर वाटू लागली. ते नाव म्हणजे बाळासाहेब पवार होतं. इथून 4 किलोमीटर अंतरावर एक अंधानेर नावाचं गाव आहे. माझी आई नर्स होती. त्या गावाहून मी मॅट्रिक झालो. तिथे माझी आई नर्स म्हणून काम करत असताना आमची परिस्थिती अतिशय वाईट होती. रोजगार हमी योजनेवर काम करून आम्ही आमच्या वर्षाच्या शिक्षणाची सोय करत असू. भोसले सरांना हे भाषण, पण हे पूर्वार्धच थोडासा रिपीट होईल तुमच्यासाठी, बाकीचं नाही. आणि तेव्हा औरंगाबाद आणि वैजापूर या 2च ठिकाणी महाविद्यालय होते. शिक्षणाची सोय नव्हती.
आणि एक मॅट्रिकची परीक्षा झाली, 55% मार्क मिळाले होते मला. म्हणजे मी किती सुपुत्र असेल बर्दापूरकर घराण्यातला. आमच्या घराण्यात 55% मार्क मिळवणारा मी पहिला होतो तेव्हा. मग एकदम सुहास बर्दापूरकर डॉक्टरच झाला. तर काही पर्याय नव्हता, शिक्षणाला जाणं शक्यच नव्हतं. आई नर्स, विधवा, पदरी 4 मुलं. नांगरे नावाचे एक डेप्युटी इंजिनियर होते, कुणी असेल नांगरेपैकी तर भेटतो मी त्यांना. ते म्हणे तू काळजी करू. माझं अक्षर फार चांगलं होतं, तर ते मी मस्तर लिहिणे, अमुक करणे, असं ते कामं करायचं मुकादम म्हणून. उरलेल्या वेळेत ते आणि त्यांचे एक मुस्लिम सहकारी होते रेहमान नावाचे, त्यांच्या मुलांना सांभाळायचं. मी प्रत्यक्ष खोदकाम फार क्वचित केलं असेल, इन्स्पेक्शनला लोक आले तरच. काय हा असं हे सगळं बॅकग्राऊंड होतं. आणि एक दिवस गावात दवंडी वाजली आणि लक्ष्मणअण्णा पाटलांच्या घरी जमा असं आदेश आला. तिथे गेल्यावर कळलं की कन्नडला कॉलेज सुरू होत आहे. तेव्हा बाळासाहेब पवार हे नाव कळलं. लक्ष्मणअण्णा पाटील तेव्हा पंचायत समितीचे सभापती होते. आम्ही गावातली 17-18 टार्गेट मुलं, म्हणजे रिकामी मुलं तिथे गेलो. त्याच्यापैकी काहींनी ॲडमिशन घेतलं. या महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा पहिला विद्यार्थी मी आहे, नोंदणीकृत. किंवा दुसरा असेल, पण पहिला आणि दुसरा माझा आणि लक्ष्मण काळे आमच्या दोघांपैकीच एक आहे. लक्ष्मण पुढे खूप मोठा CA बनला. खूप मोठी कृतज्ञतेची भावना आहे माझ्या मनामध्ये या कन्नडविषयी, कन्नडच्या कॉलेजविषयी, अण्णानेरविषयी. कुठून तरी खेड्यापाड्यातून आलेला एक मुलगा, उच्च शिक्षणाचे दरवाजे खुले झाले, पत्रकारितेत आला, मराठीसोबत इंग्रजी हिंदीमध्ये लेखन केलं. पत्रकारितेत आल्यामुळे येथे मला वाचनाची संधी मिळाली लायब्ररीमध्ये. सगळं नवीन नवीन होतं त्याच्यामुळे. आणि अक्षर सांगितलं मी तुम्हाला, ते लायब्ररीतली कामं करायची आणि पुस्तकं वाचायला मिळायची. तिथे जे वाचत होतो, जे राजकीय नेते, सांस्कृतिक क्षेत्रातले, साहित्य क्षेत्रातले, त्या सगळ्यांना मला पुढे भेटता आलं. हे केवढं भाग्य होतं की त्या सगळ्यांची ओळख मला इथे झालेली होती. मी कुमार गंधर्व या गावात पहिल्यांदा ऐकला रेडिओवर. टचवूड वसुंधराबाई माझ्या लेखनाच्या चाहत्याने निघाव्या, ते पुढे कळावं त्यांच्या तोंडून. हे भाग्य लाभणारे फार कमी लोक असतात. पैसा मिळवणारे खूप असतात, पण हे असं भाग्य लाभणारे लोक खूप असतात. तर हे मला सगळं या गावाशी माझा ऋणानुबंध असा आहे. या रस्त्यावर आलो की ते हतनूर गाव, बरोबर ना, हतनूरच ना, तिथूनच मला कन्नड आणि अण्णानेरचा वास यायला सुरुवात होती. मला चौथीत एक कविता होती, मला वाटतं यक्कू देशपांडेंची होती. त्या कवितेची ओळ आठवते, भोसले सरांना आठवत असेल, मागच्या वेळेस मी ओळ सांगितली होती. कुणा गावच्या दिसू लागल्या स्पष्ट मला लोचनी, पुढे किती खळबळ माझ्या हृदयातून. सुधीर लिहिलेलं नाही आहे. हे इतकं माझ्या गावाशी माझं एक नॉस्टॅल्जिक असं नातं आहे. आणि या गावात मला शिक्षणाच्या या संधी मिळाल्या. त्याच्यामुळे पुढे राजकीय वृत्तसंकलनात आल्याच्या नंतर जेव्हा मला राजकीय नेत्यांची, राजकारणाची काळी बाजू समजायला लागली, तरी मी राजकारण्यांवर कधीच टीका नाही केली. व्यक्तिगत टीका तर कधीच केली नाही. याचं कारण या देशातल्या, या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी अनेक चांगली कामं केली. त्याच्यात त्या वर्षी 71-72च्या काळात, शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रामध्ये 29 ठिकाणी खाजगी कॉलेजेस सुरू झाली. शिक्षणाचा तो प्रवाह त्या पिढीपासून सुरू आहे. मला असं वाटतं कन्नडच्या कॉलेजमधूनच 50,000पेक्षा जास्त मुलं पुढे गेली असतील. मानसिंगजी, आपण इतके उपक्रम घेतात, ते सल्ला देतो, विनंती करतो मना तर आपल्या महाविद्यालयातून शिकलेली अनेक मुलं खूप पुढे मोठी झाली असतील. ज्या लक्ष्मण काळेचं नाव मी घेतलं, तो खूप मोठा चार्टर्ड अकाउंटंट आहे आज मुंबईमध्ये. त्यांनी प्रवेश घेतला तर मी माझे फॉर्म ओके करून घेतला आणि त्यांनी माझ्या खांद्यावर असं थोपटून म्हटलं की कुठल्या ब्रँचला प्रवेश घेतला. तुम्ही मागे न बघता उत्तर दिलं कॉमर्स. तेव्हा कॉमर्स फार राईटबाज होतं, कारण कॉमर्सला 55% मार्क मिळाले की LIC, बँका, पोस्टामध्ये नोकरी लगेच मिळत असे.
तर थांब म्हणे मी येतो. म्हणून मी मागे वळून बघितलं, आपल्याला अरे तुरे एकदम करणारं कोण आहे, तर एक पायजामा सदरा घातलेला एजेड माणूस होता. मग ओळख झाली, मग कळलं हा लक्ष्मण काळे. त्याला एक मुलगा होता तेव्हा, शिक्षणाच्या अतिशय हुशार लक्ष्मण काळे, उच्च शिक्षणापासून वंचित होता. हे असे अनेक लोक होते तेव्हा, असे अनेक विद्यार्थी होते, अशी अनेक मुलं होती. मग पुढे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली नारायणराव नागतकर तेव्हा आमदारही होते. त्यांची एक कन्या मला काही वर्षांनी अमरावतीला भेटली होती, आमच्यासोबतच होती ती, आता नाव नाही आठवत. हां, लक्ष्मणअण्णा पाटील होते, त्र्यंबकराव नलावडे होते. त्यांचा मुलगा पुढे IAS झाला, मला मंत्रालयात भेटी झाल्या. तर हे बाबूराव वराळकर होते, आता त्यांचे नातू आणि काय ना हे भेटला पुतण्या, ही सगळी माणसांना मला बघायला मिळालेलं आहे. मला ही केवळ माणसं नव्हती, ही महाराष्ट्र घडवणारे राजकारणी होते, हा तो परिसर घडवणारे राजकारणी होते. म्हणून मला इथे येण्यामागे जी माझी भावना आहे, ती मला ही जी काही पुढे सगळी संधी मिळाली, आज मी जो काही आहे तो त्या ह्या इथे उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडले म्हणून आहे. आणि मी जो काही नाही ते माझी उणीव आहे, माझं वैगुण्य आहे. पण हे जे मिळालं त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मला कन्नडला यायला आवडतं. ते करण्यासाठी मी खरं तर आलो. उर्मिला चाकूरकर हे निमित्त आहे. मला वाचायला आवडतं, प्रचंड वाचक आहे मी, खूप वाचत असतो. हे अगदी खरं आहे. साहित्यामध्ये लिहितो, बरं लिहितो, फार काही चांगलं वगैरे लिहितो असं माझंही मत नाही. माझ्या पत्नीचं तर मुळीच नव्हतं. हां, पत्नीचं नाव निघालं म्हणून या कॉलेजची अजून एक गंमत सांगायला पाहिजे. हा समोर आहे तिचा भाऊ श्री. आम्हाला प्रेम कसं करावं हे याच कॉलेजमध्ये शिकायला मिळालं. दत्ता चौगुले आणि परदेशी मिस परदेशी, त्यांचं नाव नाही आठवत आता. त्यांचं प्रेम पहिल्या वर्षी इथेच फुललं. त्यांना कन्नड सोडावं लागलं पण बरं त्याच्यामुळे. पण ते सगळं प्रेम आमच्या विद्यार्थ्यांच्या समोर फुललं आणि पुढे याच्या बहिणीला पटवताना मला त्या सगळ्या टिप्स उपयोगी पडल्या. तर एखाद्या महाविद्यालयाचे उपकार असावे म्हणजे किती असावे. तर हे असंच हे सगळं आहे. थोडंसं पुस्तकाविषयी बोललं पाहिजे, नाही तर उर्मिला म्हणेल की या माणसाला बोलावलं कशाला आपण. मी उर्मिलाचा उल्लेख तुरे करतो कारण तिचे सगळे सिनियर माझे क्लासमेट आहेत. या पुस्तकाचा विषय माझ्या अत्यंत जवळचा आहे. माझं वैयक्तिक सर्कल, मग ते वैयक्तिक आणि कौटुंबिक जे काही माझं मित्रपरिवार आहे, तो बहुसंख्य डॉक्टर्सचा आहे. म्हणजे इतका मोठा परिवार आहे तो. अगदी डॉक्टर अभय बंगपासून ते काय सांगू, म्हणजे आता औरंगाबादला डॉक्टर PY मुळे किंवा मिलिंद देशपांडे किंवा अविनाश शेळीकर वगैरे आमचे तेव्हाचे 72-73चे संबंध आहेत, घरगुती संबंध आहेत. तुम्ही ज्याला PY म्हणता वैद्य क्षेत्रामध्ये, त्याला मी प्रदीप म्हणतो. त्याला प्रदीप म्हणणारे आम्ही तिघं चौघंच आहोत. हा सगळा त्यांचा शिक्षणाचा आणि माझा शिकण्याचा, माझ्या अभावग्रस्ततेचा तो सगळा प्रवास सोबतच आहे. त्यांच्यासोबतच मी होतो. त्याच्यामुळे वैद्यक व्यवसायाच्या संदर्भातल्या खूप साऱ्या गोष्टी मला माहिती आहेत. तो अभ्यासक्रम कसा असतो, कसा क्लिष्ट असतो, कसा रात्रभर अभ्यास करावा लागतो. त्या अभ्यासक्रमातल्या ज्या गमती आहेत, म्हणजे जे तिथलं रॅगिंग आहे किंवा ज्याला उबार्डिंग धंदे असं आमच्या विदर्भाच्या भाषेत म्हणतात, म्हणजे विद्यार्थी जे काही धंदे करतात, उलटसुलट उचापती करतात, त्याही मला चांगल्या माहिती आहे. त्या काही उचापतीत यांच्यासोबत मीही सहभागी झालेलो आहे. लिहिते डॉक्टरही मला खूप माहिती आहेत. लिहित्या डॉक्टरांच्याबद्दल तर मला असं आठवतं की मी पहिलं एखाद्या डॉक्टरने लिहिलेलं पुस्तक जे वाचलेलं आहे ते अरुण लिमयेचं क्लोरोफॉर्म आहे. अरुण आम्हाला सिनियर. किती नावं सांगू.
डॉक्टर अभयभंग आहे, डॉक्टर श्रीकांत चोरगडे आहेत, विनय वाईकर आहेत, आई नाही गझलवाले, डॉक्टर प्रमोद गोलवाडकर आहे, नीतू आहे, नीतू मांडके आता नाही, राजेंद्र मलोसे आहे, अरुण गद्रे आहे, उर्मिलाच्या कविता मी बऱ्याच वेळा वाचल्या. उर्मिला चाकूरकर यांना सुभद्रा प्रतिष्ठानचा पहिला पुरस्कार जो आहे तो माझ्या हस्ते दिला गेलेला होता सेलूला. खूप देखणा कार्यक्रम झाला होता तो. डॉक्टरांचं लिखाण हे जिवंत असतं, रसरशीत असतं. त्यांचे अनुभव सच्चे असतात. अन्य कादंबरीकारांना किंवा ललित लेखकांना कल्पनारम्यतेवर खूप भर द्यावा लागतो, तसं त्यांचं होत नाही. प्रत्येक रुग्ण वेगळा, प्रत्येक त्याचा येणारा अनुभव वेगळा, प्रत्येक रुग्णाच्या दुखण्याची जातकुळीही वेगळी, प्रत्येक रुग्णाच्या वेदनेचीही जातकुळी वेगळी. आणि हे सगळं तो डॉक्टर जो असतो तो जवळून अनुभवत असतो. प्रत्येक रुग्णाची जात धर्म वेगळा असतो, त्याची संस्कृती वेगळी असते, त्याचे रीतिरिवाज वेगळे असतात. आणि हे सगळे त्या डॉक्टरांशी तो शेअर करत असतो. उर्मिला चाकूरकरांच्या या जे काही अनुभव आहेत हे मी त्याच्यावर येतोच आहे. त्याच्यात अनेक ठिकाणी हे स्पष्ट होतं. माणूस 2-3 लोकांशी फार खरा बोलतो. एक वकील, दुसरा डॉक्टर आणि जिवलग मित्र यांच्याकडे खरं बोलत असतो. तसं डॉक्टरशी खरं बोलावं लागतं. डॉक्टर, पोलीस, पत्रकार, पोलीसमध्ये हे सगळे आले बरं का, म्हणजे पोलीस म्हणजे लष्कर आणि फायर ब्रिगेड वगैरे, ह्यांना अविश्रांत श्रम असतात. हा जो थांबला तो थांबला. त्यांना दिवस काळाचं भान नसतं. त्यांना अनेकदा आपल्या भावभावना बाजूला ठेवून आलेल्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. डॉक्टरला बाळणपणाला जावं लागत असेल, कुणाला ऑपरेशनला जावं लागत असेल, कुणाला अन्य प्रकारची इमर्जन्सी असेल, सैन्याला लढायला सज्ज राहावं लागत असेल, लष्कराला, पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखायसाठी राहावं लागेल, आणि पत्रकाराला कुठली बातमी केव्हा कव्हर करायला जावं लागेल ते काही सांगताच येत नाही. तर ही 4 प्रोफेशन असे आहेत की यांच्या आयुष्यामधला प्रत्येक क्षण नवा आहे. साधी विधानसभा कव्हर करत असताना तेवढ्या 6 तासामध्ये, आता 288, पूर्वी 289 सदस्य होते, एक नियुक्त असायचा अँग्लो इंडियन, आता ती बंद झाली प्रथा. प्रत्येकजण वेगळा बोलत असतो, प्रत्येकाचा हावभाव वेगळा असतो, प्रत्येकाचा आरोप वेगळा असतो, प्रत्येकाचा दावा वेगळा असतो, प्रत्येकाचं वक्तव्य चुकीचं असतं. हे सगळं डॉक्टरही अशाच पद्धतीचं असतं. फक्त फरक एक आहे, अन्य 3 व्यवसाय आणि डॉक्टरच्या हातात जीवन मरण असतं. डॉक्टरचा एक चुकलेला निर्णयसुद्धा एखादा जीव गमावून बसण्याची वेळ येऊ शकते, किंवा डॉक्टरांचा एखादा अचूक निर्णय एखाद्याचा जीव वाचवू शकतो. आणि ज्या क्षणी असं काहीतरी घडतं त्या क्षणी डॉक्टर देव होतो. आणि एकदा देवत्व बहाल झालं की सगळ्या गोष्टी गौण ठरतात, त्याच्यावर पुन्हा येतो. पण प्रत्येक डॉक्टराची व्यक्त होण्याची शैली अतिशय वेगळी वेगळी असते. तुम्ही डॉक्टर अभयभंग हे नाव ऐकलं असेल. अभय माझा अत्यंत जवळचा मित्र आहे. आमचे राणी, अभय, मी, आमचे अरेतुरीचे संबंध आहे, कौटुंबिक संबंध आहे. आम्ही दिल्लीत असताना अभय राणीचा मुलगा आनंद आमच्याकडेच असायचा दर रविवारी. अभयची व्यक्त होण्याची शैली ही अतिशय वेगळी आहे. अभयनी विनोबा भावेंचं पुनर्मूल्यांकन एक 35-40 वर्षानंतर केलं. विनोबा भावे गेल्याच्या नंतर आत्ता जे नवीन पुस्तक आलं त्याच्यात ते भाषण आहे. विनोबा भावेंनी प्रायोपवेशन केलेलं होतं, म्हणजे स्वेच्छेने मरण स्वीकारलेलं होतं. त्यांच्या डेथ सर्टिफिकेटवर, विनोबांच्या डेथ सर्टिफिकेटवर अभयची सही आहे, अनेकांना माहीत नसेल. अभयनी त्या प्रायोपवेशनाचं वर्णन जे आहे
ते असं केलेलं आहे की अजब सोहळा माती भिडली आभाळाला. प्रत्येक डॉक्टरची व्यक्त होण्याची शैली वेगवेगळी आहे. पण त्यांच्या आता अभयनीचं विनोबांचं सगळं मरण बघितलं, जवळून बघितलं. त्या कुटीत होता अभय. आम्ही कुंपणाच्या बाहेर होतो. पत्रकारांना विनोबांच्या आश्रमामध्ये त्या काळामध्ये प्रवेश नव्हता, देतच नसत प्रवेश आम्हाला. आम्ही आपले बाहेर उभं राहून कव्हर करायचो. अभय मात्र ते कव्हर करत होता. तर ही अशी प्रत्येक डॉक्टरची एक वेगवेगळी शैली असते. ही जी काही कादंबरी म्हणून जे पुस्तक माझ्यासमोर आले आहे त्याच्यातले अनुभव अतिशय सच्चे आहेत. मी त्यातल्या कुठल्याही अनुभवाला तसूभरही चॅलेंज करणार नाही. माझ्या वयोगटातल्या माझ्या काही मैत्रिणी गायनाकॉलॉजीसुद्धा आहेत. त्या उर्मिलाला बऱ्याच सिनियर असतील ऑफकोर्स. डॉक्टर कितीही जवळच्या मित्राशी रुग्णानुभव शेअर करतो, रुग्णांच्या भावना शेअर करत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. किंवा रुग्णाच्या विवंचना शेअर करत नाही तो आरोग्यविषयक. पण ते जे अनुभव त्या विवंचना शेअर न करता उर्मिला चाकूरकरांनी जे मांडलेले आहेत ते अत्यंत अस्सल आहेत, याबद्दल माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. ते त्यांनी कादंबरीच्या फॉर्ममध्ये मांडलेले आहेत. त्यांनी मांडलेली प्रत्येकची व्यथा आहे, कथा आहे, जी काही उद्भवलेली समस्या आहे, त्यात लेखिका त्या रुग्णाच्या मनाच्या मुळाशी जाऊन, मनाच्या गाभाऱ्यात जाऊन सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करून उपचार करण्याचा प्रयत्न करते असं जाणवतं. उर्मिला चाकूरकर यांची भाषा प्रवाही आहे, काही वादच नाही. त्या अनुभवाला थेट भिडतात, त्याच्यामुळे तो अनुभव आपल्यासमोर आपल्याला असं वाटतं की हे काहीतरी वेगळं आहे, हे खरं आहे. मग त्यांची ती विनीता असो, रुक्साना असो का मिताली असो, अशा बहुतेक सगळ्या मला त्यांच्या ज्या रुग्णकथा ज्या आहेत त्याच्यातल्या कथा अन्य कुठल्या तरी शैलीमध्ये किंवा अन्य कुठल्या तरी वेशामध्ये माझ्यासमोर आलेल्या आहेत माझ्या या सगळ्या डॉक्टर मित्रांमुळे. हे सगळं व्यक्त होताना उर्मिला चाकूरकर यांच्यामध्ये असणारी एक संवेदनशीलता जी आहे ती सतत तेवती आहे, हेही लक्षात राहतं. मग त्यांना मूलभूत प्रश्नही पडतात अनेकदा, हे असं का, हा रस्ता चांगला का झालेला नाही, वगैरे वगैरे, अशा मूळ गोष्टीची भेटतात. रुग्ण आणि डॉक्टरांच्या संबंधामध्ये असणारी एक तरलता ती त्यांच्या लेखनामध्ये येत जाते. याचं कारण त्यांचं अजून एक म्हणजे त्यांचं निरीक्षण अतिशय सूक्ष्म आहे आणि त्या मनाने प्रगल्भ आहेत. कदाचित त्या पूर्वाश्रमीच्या बोधनकर असल्यामुळे असं घडलं असावं. अनंतराव भालेरावांच्या पुस्तकामध्ये बोधनकर कुटुंबाविषयी खूप सुंदर लेख आहे. संपन्न धनवान असं वर्णन अण्णांनी केलेलं आहे. अण्णाच नाही, कुबेर धनवान, सॉरी. आणि त्यांनी त्यांच्या दातृत्वाच्या अनेक दाखले दिलेले. अण्णांशी गप्पा मारतानाही काही वेळा ते ऐकायला मिळालेलं आहे. तर ते त्यांचा मुक्ती लढ्यातला सहभाग, स्वातंत्र्य लढ्यातला सहभाग, हे सगळं त्याच्यातून तो जो संस्कार उर्मिलावर झालेला आहे तो त्या लेखनात, ते म्हणून त्या संस्कारातून त्या कदाचित तिथे जास्त भिडत असाव्यात किंवा त्यांचं मन अधिक सरळ होत असावं, म्हणूनच त्या कदाचित कवितेकडेही वळल्या असतील असं माझं मत आहे. पण हे सगळं त्या मजकुरामध्ये दिसतं. दुसरं जे आहे त्यांच्यामध्ये कुठलाही आवेश नाही आहे या मजकुरामध्ये. त्यांनी प्रेषिताचा आव काही आणलेला नाही, हे मला खूप आवडलं. आजकाल कन्नड तर सोडा, चांदानेरच्या नगरपालिकेतला नगरसेवकसुद्धा
मी शरद पवारांपेक्षा किंवा नरेंद्र मोदींपेक्षा किती ग्रेट राजकारणी आहे अशीच आव आणत असतो. तर असा आव त्यांच्या लेखनात नाही हे मला खूप चांगलं वाटतं. शिवाय त्यांनी जो शेवटी आशावाद व्यक्त केला आहे ऑर्फियसच्या उंच स्वराचा, तोही मला अतिशय आवडलेला आहे. आणि त्यांचं हे जे हा जो सगळा मजकूर आहे, हा मजकूर ही जी कादंबरीचं जे शीर्षक आहे हिपोक्रेटिस, त्या हिपोक्रेटिसची जी शपथ आहे त्या शपथेशी बांधिलकी दाखवणार आहे, दर्शवणार आहे. पण उर्मिला एक गोष्ट सांगितली पाहिजे, मी ग्रीकमध्येही गेलेलो आहे आणि तिकडे हिपोक्रेटिस असा उल्लेख करत नाही. मी आता माझ्या ग्रीकमधल्या पत्रकार मित्राला परवा फोन करून तो हे केला, ते हिपोक्रेटिस असा करतात. सहज गंमत म्हणून सांगितलं, बाकी त्याच्यामध्ये काही नाही. काय असतं माहिती आहे का, राजकारणातल्या पत्रकाराच्या काही गमती असतात. त्याचं काय असतं की त्याला दरवर्षी अर्थसंकल्प ऐकावे लागतात, कव्हर करावे लागतात. अर्थसंकल्प त्याचं बीट नसेल तरी तो कार्यक्रम आपलं तो एक भाषण ऐकायला जातो. आणि अर्थमंत्र्यांचं भाषण जे असतं ते तसं काही फार चांगलं नसतं, रटाळ भाषण असतं. 2-4 अपवाद आहेत त्याला. सुशीलकुमार शिंदे खूप छान भाषण करायचे, आमचा सुधीर मुनगंटीवारही खूप छान भाषण करायचा, जयंत पाटील, हे सगळे आमचे. म्हणजे माझी ही बोलण्याची स्टाईल आहे. मी नागपूरही माझंच आहे, औरंगाबादही माझं, कन्नडही माझं, मुंबई माझी, पुणेही माझं. तर त्याच्यात सगळ्यात उत्सुकतेचा जो भाग असतो तो शेवटी कर कपात काय आहे आणि कर सवलत काय आहे. या कादंबरीच्या काही उणिवा अतिशय स्पष्टपणे सांगणं आवश्यक आहे, जशा कर कपातीच्या सूचना असतात तसं, किंवा करवाढीच्या सूचना असतात तसं. या संवेदनशील लेखिकेच्या मनामध्ये आत्मकथन लिहावं का कादंबरी लिहावी हा एक फार मोठा संभ्रम आहे. आणि हे लेखन त्या संभ्रमाच्या बाहेर पडू शकलेलं नाही आहे. ते सगळे अनुभव असलेच त्या लेखिका डॉक्टरचेच आहेत. धाडसाने त्यांनी ते सगळे अनुभव मांडायला पाहिजे होते स्वकथन म्हणून. येस, हे माझं कथन आहे. काय झालं आहे की कादंबरीचा जो एक विशिष्ट फॉर्म असतो, प्रसंग रंगवण्याचा, उपमा अलंकाराचा, एक सूत्र असण्याचा, ते नाही इथे झालं. त्याच्यामुळे ही कादंबरी ही अशा तुटक प्रसंगाची एक, आपल्याला कुठलाच माणूस हा सलगपणे एका दमात समजत नाही, तो तुटक समजत जातो. तशी ही कादंबरी तुटक आपल्यासमोर येते. आणि माझ्या मनामध्ये ही कादंबरी वाचून, मी आतापर्यंत कादंबरी हा शब्द कटाक्षाने टाळलेला आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. हे वाचल्याच्या नंतर माझ्या मनामध्ये उर्मिला चाकूरकरची जी प्रतिमा उभी राहिली, मी तुम्हाला याच्या आधी सांगितली. लेखिका उर्मिला चाकूरकर ज्या आहेत, त्यांचं लेखन कसं आहे त्याच्याबद्दलची प्रतिमा की संवेदनशील आहे, हे वगैरे मी जे सकारात्मक सगळं बोललो, अशात अनुभव कथनाबद्दल इतकं सावध राहण्याची काही गरज नाही आहे. आपले अनुभव कादंबरीच्या फॉर्ममध्ये मांडले गेले नाहीत का? मांडणारे खूप आहेत. आत्ता अशात राजहंस प्रकाशनने प्रकाशित केलेल्या धरणसुक्त आणि मोगलाई या 2 कादंबऱ्यांचं उदाहरण मी देईन. माझा मित्रच आहे तो, विलास शेळके, कोयनेचा चीफ इंजिनियर आणि महाराष्ट्र राज्याचा सिंचन विभागाचा सचिव म्हणून निवृत्त झाला. त्याच्या धरणसुक्त आणि मोगलाई अशा 2 कादंबऱ्या अशात आल्यात कोरोनाच्या काळामध्ये. त्याला आपले अनुभव कथन करण्याचा फॉर्म सापडलेला आहे.
तो फॉर्म जो आहे तो उर्मिला चाकूरकर यांना सापडला नाही हे मला स्पष्टपणे सांगायला हवं. पण याचा अर्थ मी या मजकुरावर टीका करतो आहे असं नव्हे. याचं कारण असं आहे की उर्मिला चाकूरकर या नको तेवढ्या संवेदनशील स्त्री आहेत. त्यांच्या मनामध्ये तरलतेचा एक दीप कायम तेवत राहतो आहे आणि हे सगळे अनुभव अतिशय स्पष्टपणाने सांगून वादळ ओढवून घेण्याचं धाडस त्यांच्यात नाही. पण हे सर्वसामान्य माणसाच्या प्रत्येकाच्याच बाबतीत घडतं धाडस नसण्याचा मुद्दा. त्याच्यामुळे तो थोडासा महत्त्वाचा नाही आहे तेवढासा. तर याच्या बाहेर येऊन उर्मिला चाकूरकर यांनी जर लेखन केलं, त्यांच्या कवितांबद्दल मी काहीच बोललेलो नाही, बोलणारही नाही, तर मला असं वाटतं की कादंबरीच्या प्रांतामध्ये त्यांचं नाव निश्चितपणे नोंदवून ठेवतील. मी सुवर्णाक्षराने असा शब्द वापरत नाही. त्यांना साहित्य अकादमी मिळावं त्यांच्या पुढच्या कादंबरीसाठी आणि त्याचं प्रकाशन माझ्या हस्ते त्यांनी केलेलं असावं अशी सदिच्छा त्यांना देतो. शेवटचा मुद्दा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मी पुस्तकावर बोलणारच नाही आहे, म्हणजे फारसं बोलणार नाही. जसा पूर्वार्ध अगदी मी याच्यावर बोललो, तसा डॉक्टर आणि रुग्णांच्या संबंधामध्येही थोडंसं बोललं पाहिजे. 40-50 वर्षापूर्वी माझी आई जेव्हा नर्स होती तेव्हा माझ्या आईला लोक डॉक्टर म्हणायचे. तेव्हा नर्सला डॉक्टर म्हणण्याची पद्धतच होते. डॉक्टर हा अतिशय पवित्र व्यवसाय होता. हिपोक्रेटिसची शपथ पाळणारे, अतिशय निष्ठेने पाळणारे बहुसंख्य डॉक्टर होते. पत्रकारितेचं जसं मिशन टू प्रोफेशन टू बिझनेस, सेवाभाव व्यवसाय ते धंदा असं अधःपतन झालं, नेमकं तसंच डॉक्टरांच्या व्यवसायाचं झालेलं आहे. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो आहे की डॉक्टर माझ्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. खूप डॉक्टर चांगले आहेत, परंतु खूप डॉक्टर चांगले नाहीत, हेही आपण मान्य केलं पाहिजे. माझी पत्नी अतिशय असाध्य अशा 2 रोगांनी 2.5 वर्ष आजारी होती आणि तिचं निधन झालं गेल्या 6 मार्चला, परवा 3 वर्ष होतील. तेव्हा डॉक्टर मिलिंद देशपांडे, डॉक्टर अंजली देशपांडे आणि डॉक्टर PY मुळे या माझ्या डॉक्टर मित्रांनी तिचं मरण किती सुखद केलं, किती सुसह्य केलं आणि आम्ही सगळी तिला कल्पना होती, मी जवळून अनुभवलेलं आहे. मी अतिशय चांगले वाचक डॉक्टर बघितलेले आहेत. हा आमचा प्रदीप मुळे अफाट वाचतो, तुझी पण कादंबरी वाचली त्याने. डॉक्टर अंजली देशपांडे आमची खूप वाचते. डॉक्टर श्रीकांत चोरगडे आहेत, खूप डॉक्टर वाचकही आहेत. पण हे सगळे चांगले माणूस नाही आहेत. अनेक जे बहुसंख्य मी म्हणतो हे हिपोक्रेटिसची शपथ न पाळणारे आहेत. जसं पत्रकारितेचं झालेलं आहे तसं डॉक्टरांचं झालेलं आहे. त्याच्याबद्दल मी कुणालाच तसा दोष देणार नाही. बदल हे अपरिहार्य असतात, ते होतात. अधःपतन ही एक मूलभूत अशी प्रक्रिया असते. वैयक्तिक पातळीवर तुमचं माझंसुद्धा कुठे ना कुठे अधःपतन होत असतं, मान्य करण्याचं धाडस आपल्यात नसतं. तसं ते समाजातल्या सर्व स्तरातल्या सर्वच व्यवसायांमध्ये झालेलं आहे. पण तरीही काही चांगले लोक आहेत. समाजातल्या सर्व स्तरातल्या सर्व घटकांमध्ये मी जेव्हा म्हणतो त्याच्यामध्ये आपणसुद्धा येतो. आणि त्याचा संदर्भ मी मगाशी दिला तुम्हाला. आपला जीव वाचला की डॉक्टर आपल्यासाठी देव असतो. आणि डिस्चार्जची वेळ आली आणि बिल द्यायची घडी आली की आपला हात दगडाकडे जातो. याचं कारण असं आहे की समाज हा सुद्धा बहुसंख्येने कृतज्ञ आहे. ज्या डॉक्टरनी प्राण वाचवले
त्या डॉक्टरविषयी कृतज्ञतेची भावना त्याच्या मनामध्ये नाही आहे. याचं कारण एक असं आहे की डॉक्टर आणि रुग्णाच्या संदर्भामध्ये जी काही एक समंजस अशा पद्धतीची जनजागृती व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही आहे, होत नाही आहे. बहुसंख्य डॉक्टरही स्वतःला देव समजतात आणि बहुसंख्य समाजही एका क्षणी डॉक्टरला देव समजतो आणि दुसऱ्या क्षणी त्याच्यावर हल्ला करायला तयार होतो. खरं तर डॉक्टरांवरच्या हल्ल्याच्या कथाच सांगायला बसलं तर एक वेळ एक पूर्ण भाषणाचा विषय होईल. स्वामी विवेकानंदांचं एक कोटेशन सांगतो आणि थांबतो. याच्यावरचा मार्ग काय आहे? आपण वस्तुस्थिती माहीत करून घेतली पाहिजे. आपण वस्तुस्थिती माहिती करून घेतली पाहिजे की काय आहे डॉक्टर आणि म्हणजे. विवेकानंदांनी त्यांच्या एका कोटमध्ये असं म्हटलं आहे की कोण्या एका व्यक्तीचं 5 मिनिटानंतरचं 100% वैद्यकीय भविष्य वर्तवणारं यंत्र, तंत्र किंवा शास्त्र अस्तित्वात नाही. देर इज नो मेडिकल सायन्स इन एक्झिस्टन्स, ॲक्युरेट मेडिकल सायन्स. हे लक्षात घ्या. अनुभव, कौशल्य आणि तर्क वापरून एखादी गोष्ट घडण्याआधी त्याबद्दल उपाययोजना करणाऱ्या डॉक्टरांनासुद्धा मानवी मर्यादा आहेत. तो सदाकाळ बिनचूक असूच शकत नाही. लोकांनीसुद्धा डॉक्टरांना देव समजू नये आणि गुन्हेगारही, आणि डॉक्टरांनीही स्वतःला देव समजू नये. हे असं जर झालं तर डॉक्टर आणि समाज, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातलं नातं अधिक समंजसपणाचं होईल, एकमेकाविषयी गैरसमज होणार नाही. समाजाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की डॉक्टर आपले जीवनदाते आहेत, त्याच्याबद्दल कायम कृतज्ञ राहिले पाहिजे. शेवटी या महाविद्यालयातल्या खूप यशाची शिखरं गाठणाऱ्या तेव्हाच्या विद्यार्थ्यांचे नाता जे 60च्या नंतर पोहोचलेले अशा लोकांच्या अनुभव कथनाची एक व्याख्यानमाला मानसिंगजी पवार यांनी त्यांच्या महाविद्यालयात सुरू करावी, प्राचार्य विजय भोसले यांनी सुरू करावी.